क्रीमी ज्युसी आणि एकदम मस्त अशी बटर चिकनची रेसिपी, ढाबा स्टाईल रेसिपी ही सर्वांनाच आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच फेवरेट असते. तर चला बघूयात आपल्याला काय काय लागणार आहे रेसिपीसाठी. तर इथे मी अर्धा किलो चिकन चांगलं धुवून घेतलेलं आहे. त्यातच आपण घालणार आहोत एक एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर 1 चमचा, जिरं पावडर अर्धा चमचा, मीठ, चिकन मसाला थोडासा घालणार आहोत, दही 2 चमचे आणि सर्वाला मॅरिनेट करून घ्यायचे. इथं थोडंसं लिंबाचं ज्यूसही घाला आणि वरनं आता आपण थोडंसं तेल घालून त्याला चांगलं मॅरिनेट करून ठेवणार आहे. एक अर्ध्या 1 तासासाठी तरी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे मसाले सगळे चिकनमध्ये मिक्स होतात. आणि जर ओव्हरनाईट करता आलं तर खूपच छान. नाही नसेल वेळ तर आपण 1 तासासाठी करू शकतो. आता इथं 2 कांदे घेतलेले आहेत मी. त्यांना रफली चॉप करून घ्यायचं आहे. मोठे-मोठे कट करून घेतले तरी चालतात. आपण त्यांना कट करून घेणार आहोत. आता इथं मी एक कढाई घेतलेली आहे. त्यामध्ये घालूयात आपण 1 चमचा तेल आणि त्यामध्येच घालूया काही खडे मसाले. त्यात घेतलेला आहे 1 चमचा जिरं, दालचिनी 1 इंच, तेजपत्ता घेतलेला आहे, 2 हिरव्या इलायच्या, 1 काळी इलायची, 4-5 लवंग आणि 4-5 काळी मिरी. आपण हे सर्व तेलामध्ये घालून घेणार आहोत. थोडेसे हे झाले भाजले आपले मसाले की त्यात आपण कांदा घालणार आहोत, जो कट करून ठेवला आपण तो, आणि त्याला थोडा वेळ परतायचा आहे कांद्याला. आता त्यातच घालायचं आपण 1 इंच आलं आणि 6-7 लसणीच्या पाकळ्या, 2 सुक्या लाल मिरच्या आणि 1 हिरवी मिरची मी घातलेली आहे. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त हिरव्या मिरच्या घाला आणि काही कोथिंबिरीच्या काड्या. कोथिंबिरीच्या काड्यांमुळे चिकनची चव खूपच चांगली येते. खूप स्वादिष्ट बनतं चिकन आपलं. तर नक्कीच घाला, करून पहा तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला. आणि इथं आता कांदे थोडे परतल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत 2 टमाटे घेतलेले आहेत मी, मीडियम साईजचे, ते घालायचे आहेत आपण आणि त्याला पण थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. त्यातच मी घालणार आहे इथं 1 चमचा मी कलिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत आणि एक 5-6 काजू घेतलेले आहेत. काजू आणि कलिंगडच्या बियांमुळे आपलं चिकन खूप क्रीमी होतं, सॉफ्ट होतं आणि खूपच चविष्ट लागतं, रिच बनतं ते खाण्याला. खूप टेस्टी ग्रेव्ही बनते त्याची. तर त्याला सगळ्याला सॉफ्ट टमाटा जरा थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेणार. मग त्यानंतर आपण त्यात घालायचं आहे पाणी. थोडं पाणी घालून आपण मसाले सगळे शिजवून घेऊयात. आता हे पहा आपले मसाले सगळे शिजलेले आहेत. अगदी थोडंसं पाणी राहिलेत. आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि मसाल्याला थंड होऊ देऊयात. आता इथे मी पॅन घेतलेला आहे. त्याच्यात 1 चमचा तेल घालायचं आहे, 1 चमचा बटर घालायचं आहे आपण आणि बटर आणि तेलला छान गरम करून घ्यायचं आहे. आणि बटर आणि तेल गरम झालं की आपण त्यात मॅरिनेटेड केलेलं चिकन घालणार आहोत पॅनमध्ये. आणि इथं लक्षात ठेवावं की आपला गॅसची फ्लेम हायच हवी आहे आपल्याला, नाहीतर चिकनला पाणी सुटणार. मग आपल्याला फक्त रंग आणायचा आहे चिकनला कबाबसारखा, म्हणून आपण हाय फ्लेमवरती दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत चिकनला दोन्ही बाजूनी फक्त परतून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत. तसंही आपलं चिकन ग्रेव्हीमध्ये शिजणारच आहे, आपल्याला इथं शिजवायचं नाही आहे आणि हे बोनलेस आहे तर चटकन शिजतं. आपण 1-2 मिनटं दोन्ही बाजूनी परतून घेऊन त्याला फक्त गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतायचं आहे चिकनला. आता हे पहा चिकन छान गोल्डन झालेलं आहे. दोन्ही बाजूनी छान असं एक सुनेरी चांगला रंग आलेला आहे गोल्डन त्याला. तर आता ह्या वेळेला आता आपण गॅस बंद करूयात आणि चिकनला ठेवूयात बाजूला. मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे कबाबसारखा. आता इथं मसालाही आपला गार झालेला आहे. तर आपण आता मसाल्याला वाटून घेऊयात, बारीक पेस्ट करून घेऊयात त्याची. तर आता एक कढाई घेऊयात, त्याच्यामध्ये 1-2 मोठे चमचे तेल घालूयात आणि 1 मोठा चमचा बटर घालूयात आपण त्याच्यामध्ये. बटर चिकन आहे तर आपल्याला सर्वीकडे बटर वापरायचं आहे. बटर आणि तेल गरम झालं की आपण त्यात टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं आणि मग त्यात आपण घालूयात आपला जो मसाला करून घेतलेला आहे, पेस्ट ती घालायची आहे.
आणि त्याच्याबरोबरच काही खडे मसाले घालायचे आहेत. मसाला थोडा परतल्यानंतर इथे मी लाल काश्मीरी मिरची पावडर, हळद, धने पावडर, जिरं पावडर हे घेतलेलं आहे आणि याला सर्वाला मिक्स करून घेऊयात आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. चिकनची खरी चव त्याच्या मसाल्यात असते आणि मसाला चांगला परतला तरच चिकनला छान चव येते. आता इथं मसाला चांगला परतलेला आहे, तर मी याच्यात चिकनचे पीसेस घातलेले आहेत आणि आता त्याला मिक्स करून घेऊया सर्वाला एकत्र. आणि सगळं मिक्स करून आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आपल्याला. पाणी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार पाणी घाला आणि थोडंसं बॉईल आल्यानंतर आपण आता मीठ बरोबर आहे की नाही चेक करा. हवं असेल तर थोडंसं मीठ घाला. आणि आता बघा आपलं चिकन रेडी झालेलं आहे, शिजलंय 5-10 मिनिटांनी. वरनं कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालूयात आणि मस्तपैकी चिकन आपलं सर्व्ह करूयात. इथं मी क्रीम घालायचं विसरलेली आहे. मी क्रीम शेवटी घातलेली आहे. तर तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये क्रीम घाला किंवा नसेल क्रीम, फ्रेश क्रीम, तर आपली दुधावरची साय असते फ्रेशवाली ती जराशी फेटून त्यात घालू शकता. चला आता चिकनला सर्व्ह करूयात. मस्त असा रंग आलेला आहे आणि वासही खूप सुंदर, सुहासही खूप सुंदर उठलेला आहे चिकनचा. लगेच सर्व्ह करूया. ह्याला तुम्ही बटर रोटी, बटर नान, कुलचा किंवा चपाती बरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता आणि आपलं बटर चिकन बनवून रेडी आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीला. टिल देन बाय बाय.